दासांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं भवते कैलासराना शिवचंद्रमौळी पवित्र माता मुकुटधरां कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवे न शंभो मदभो न तारी जिने धर्म जितविलाची बळी तोच संभाजीचा दान नव्हाळी तया छत्रपतींच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो समचरण सरोजम सांद्र निलांबदाभं जगन्नीत पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंदनं कंजनेत्रं सदैव विठ्ठलं चिंतयामि राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय श्री माखन चोर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः क्षणोक्षणाचे करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी आणि प्राप्त काळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्ववंदने महाराष्ट्र भूषण देवचे सुप्रसिद्ध साधू संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देवनिवासी वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे नवे नवे आई पंचम वेद निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा आणि याच्यावर नैवेद्याला आलेल्या अर्थात मनुष्य मात्राला उपदेश करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय काका आई याच्यावर नैवेद्याला आलेल्या अर्थात मनुष्य मात्राला थोडक्यात तुम्हा आम्हाला ज्ञान उपदेश करतायत. तुकोबराय या अभंगाद्वारे ज्ञान उपदेश करतात की बाबांनो तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात ना बाबा आपण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जन्माला आल्यानंतर मनुष्य नाना प्रकारचा विचार करतो की नाही बोला नाही काका आपण नाना प्रकारचे विचार करतो. कापसाला भाव मिळेल का हा सुद्धा विचार करतो. प्रत्येक विचार करतो पण खरं सांगू हे विचार व्यर्थ या विचाराने आपलं हित होणार नाही आपलं कल्याण होणार नाही. पण तुकोबराय आज आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात की बाबांनो मी सांगतो फक्त तो तुम्ही विचार करा. तर तुकोबराय काय विचार करतात सांगतात क्षणोक्षण हाची सकारात्मक बोलतायत तुम्ही हाच विचार करा तर कोणता भव सिंधू भव माने संसार सिंधू माने सागर हा भव सिंधू सागर तरुण जाण्याचा तुम्ही विचार करायचा आहे. काही लोक एकत्र जमले आणि तुकोबरायांना म्हणू लागले का हो तुकोबराय आम्ही हा भव सिंधू सागर तरुण जाण्याचा काय विचार करायचा. कारण तुकोबराय म्हटले अरे बाबांनो तुम्हा आम्हाला हा जो नरदेव मिळालेला आहे ना हा आपल्याला मोठा भाग्याने मिळालेला आहे. जसं आंधळ्याच्या हातात न कळत कावळा सापडला बाबा तसं तुम्हा आम्हाला हा नरदेव मिळालेला आहे. म्हणून तुकोबराय सांगतात की बाबा गडो पाय गडो रे गडो
काकताळी न्यायी न घडे उपाय घडू आले. जसं आंधळ्याच्या हातामध्ये न कळत टाळी वाजवता वाजवता आंधळा सापडला, तसं तुम्हा आम्हाला मोठ्या भाग्याने हा न कळत मनुष्य देह मिळालेला आहे. पण तुकोबऱ्या सांगतात की बाबा तुम्हा आम्हाला मिळालं ना, मग याचं सार्थक करून घ्या. कारण हा एक दिवस कसा आहे, जाणार आहे, हा नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बाबा तो काळ क्षणाला तुमची वाट पाहत आहे, म्हणून तुम्ही सावधान व्हा. सावध व्हा म्हणजे काय करा, तर तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जा आणि संतांची तातडीने परमार्थ करून घ्या. संत समागमी धरा तातडी, करावी तातडीने परमार्थ. कारण तुकोबऱ्या सांगतात की बाबांनो, तुम्ही या मृत्यू लोकामध्ये नुसतं डोळ्यात धूर केल्यासारखं अंधपणाने बसू नका. तुका म्हणे यह लोकीचा व्यवहारे, नका डोळे डोळे बंदी राहू. आणि जर तुम्ही असं नाही केलं तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अभंगाचा सरळ सरळ भाव तो तुमच्या समोर ठेवला. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी आज आपण येथे सर्वजण या मंडपामध्ये कशानिकच्या निमित्ताने एकत्र जमलात. सर्वांना ज्ञात आहे, पण तरी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पर्याय द्यायचा असा की आपल्या या वनगाव गावचे रहिवासी असणारे आपले सर्वांचे सुभद्रा आजी यादवराव पाटील आजींच्या या उत्तर कार्याच्या निमित्ताने 13व्याच्या निमित्ताने आजची सेवा माझ्यासारख्या आज्ञे पाहणाऱ्याच्या वाटेला का आजींचं खरं जर बघितलं तर जाण्याचं मात्र वय नव्हतं. कारण जेव्हा मी इथूनही केव्हाही जात होतो, आजी मात्र मला आवाज दिल्याशिवाय पुढे जाऊ देत नव्हतं. किती अर्जंट असलं पण आई 1 मिनिट का होईना थांबवायच्या, गालावरून हात फिरवायचा आणि सांगायचा हळू जाय बर का. पण खरं सांगू, तो डोक्यावरून हात फिरवणारा माझ्या आजीचं सुद्धा हात जोडून. म्हणून त्यांच्या पश्चात असणारे त्यांची 2 मुलं, एक